नमस्कार, मी गिरिजा आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. आज आपण आलो आहोत लोअर परळ मधील बोर्गी सदन मध्ये गोळे कुटुंबियांना भेटायला, जिथे आपल्याला भेटणार आहे इटुकला अंश गोळे आणि त्याची भली मोठी फॅमिली. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वाचल्याचा स्पर्श वाचल्याचा स्पर्श वाचल्याचा. कोण आलं आणि ते? अरे वा, चला, माझी आणि अंशची मैत्री झाली आहे, सो मी आहे अंशची मैत्रीण. हे सगळे अंशचे कोण आहेत आपण जाणून घेऊया. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी अंशची मम्मी जयश्री गोळे. मी अंशचे पप्पा गणेश गोळे. या, मी अंशची छोटी आत्या अनिता नायर. मी अंशची मोठी आत्या, माझं नाव संगीता देशमुख. मी हंसचे आजोबा, माझं नाव नंदकुमार पाटील. अच्छा, मी अंशची आजी आहे, माझं नाव सुनीता नंदकुमार पाटील. मी अंशची आजी, माझं नाव कमल यशवंत गोळे. मी अंशचे आजोबा, माझे नाव यशवंत गोळे. ओळख सगळ्यांची झाली, आता गप्पा मारूयात अंशच्या आई बाबांशी. तुमच्यापासून सुरुवात करूया. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. अरे वा, म्हणजे व्यवस्थित कांदा पोहे कार्यक्रम. एकदम व्यवस्थित. आणि किती वर्षांनी अंश झाला? 6 महिने, म्हणजे टोटल लग्नाच्या 6 महिन्यानंतर अंश राहिला. ओके. आणि म्हणजे जवळजवळ त्याच्यानंतर म्हणजे 1.5 वर्ष. 1.5 वर्षांनी झाला. Yes. आता अंश किती महिन्यांचा? 1 वर्ष 2 महिने. 1 वर्ष 2 महिने. अरे वा. मग कसं सांगितलं पहिल्यांदा? बातमी पहिल्यांदा कळली तेव्हा? पहिली मी जस्ट असं चेक केलं, मला कळल्यानंतर मी मिस्टरांना सांगितलं की आहे, गुड न्यूज आहे म्हणून. त्यानंतर माझे आई बाबा म्हणजे बाहेर गेले होते, त्यामुळे आम्ही लॅबमध्ये वगैरे चेक केल्यानंतर कन्फर्म झाल्यानंतर आई बाबांना पेढे दिले आणि गुड न्यूज दिली. अरे वा, काय रिॲक्शन होत्या सगळ्या? खूप म्हणजे खूप एकदम खूप चांगले रिएक्शन झाले. होते. आईने मला हक केलेलं, खूप चांगले रिएक्शन होते. तुम्हाला कसं वाटलं पहिल्यांदा? मला तर खूप, म्हणजे मला भरून आलं लिटरली. खूप छान. आणि डिलिव्हरीची काय गडबड झाली, गोंधळ झाला, काय काय नक्की गमती जमती काय झाल्या? डिलिव्हरीचं म्हणजे असं त्याचे 9 महिने 9 दिवस भरले तरी बाबू आला नव्हता, त्यामुळे थोडंसं एक डेटचं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली डॉक्टरांची आणि आमची वगैरे. मग त्यामुळे लास्टच्या स्टेजला आमची खूप धावपळ झाली हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटल चेंज पण करावं लागलं एकदम सडनली. आणि हॉस्पिटल चेंज झाल्यामुळे तिथे पण थोडासा गोंधळ झाला, कारण की एकदम डायरेक्टली लिव्हर चालू झाल्यावर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो. अच्छा, आपण चेंज का केलं? ऍक्च्युली एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवलेलं, बट त्यांनी सांगितलं 29 तारखेला, म्हणजे पूर्ण ऑलमोस्ट दिवस संपले होते, आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे सेटअप वगैरे नाहीये, तर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चेंज करा म्हणून नाव. हा, ही पण काही कॉम्प्लिकेशन होतं? कॉम्प्लिकेशन थोडंसं ब्लड कमी होतं माझ्यामध्ये एकदम लास्टच्या 9व्या महिन्यामध्ये वगैरे, त्यामुळे थोडंसं कॉम्प्लिकेशन झाले. तिचं ब्लड ग्रुप आहे हे निगेटिव्ह, ते खूप रेअर आहे, तर त्यामुळे ते एक थोडासा प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर तिचे आई बाबा आम्ही एक प्रायव्हेट नर्सिंग होमला गेलो, त्यांना विचारलं, तर त्यांनी सांगितलं की बाळाचं पोझिशन चेंज झालेलं आहे, तर 3 दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये कधी डिलिव्हरी होण्याचे चान्सेस आहेत, तर तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्येच करा, कारण की माझं छोटं नर्सिंग होम आहे, तर नाही होणार, शक्यता खूप कमी आहे, मोठा सेटअप नाही आहे. तर त्याच्यानंतर मग आम्ही एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, तिथे नाव नोंदवलं, आणि मग जवळजवळ संध्याकाळी सगळं ते ब्लड आणणं वगैरे. माझी मोठी बहीण लिटरली कंटिन्युअसली ती कॉलिंग लिस्ट होती त्यांची, की कुठे कुठे अवेलेबल आहे, कंटिन्युअसली तिकडे कॉलिंग चालू होती, म्हणजे बराच वेळ नाही म्हटलं तरी कुठेच अवेलेबल नव्हतं, आणि त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं. मग फायनली आम्हाला 2 ठिकाणी भेटलं, आणि फायनली काही कळत नव्हतं की नक्की आतमध्ये काय चालू होतं, आणि 12:25ला माझा अंश झाला. सो पहिल्यांदा हातात मी घेतलं, म्हणजे पहिले तर असं झालं की 2 तास कळतच नव्हतं. मग ती एक नर्स आली, पूर्ण त्याला असं रॅप केलेलं टॉवेलने, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की हे तुमचं बाळ. मला लिटरली म्हणजे त्यावेळी मी रडलो, पण माझ्या बाबांना मी ज्यावेळी सांगितलं, पोलीसमध्ये त्यांनी आयुष्य काढलं 40 वर्ष रिटायरमेंट नंतर, म्हणजे कधीही त्यांच्या डोळ्यात मी पाणी बघितलं नव्हतं, पण फर्स्ट टाइम माझ्या मी बाबांच्या डोळ्यात पाणी बघितलं, फर्स्ट टाइम, आणि खूप रडले ते. तर ती एक खूप टचिंग मुवमेंट होती माझ्यासाठी. त्याच्यानंतर बघायला गेलं तर थोडासा एक क्षण असे आले की सगळ्या खुशीमध्ये आम्ही माझ्या बायकोचे दुःख विसरलेलो, कोणालाही माहित नव्हतं. असं प्रॉब्लेम पण झालेला की कळत नव्हतं की
ती दूध का वगैरे पाजत नाहीये असं थोडंसं कळत नव्हतं. म्हणजे ते तिला माहिती होतं. ऍक्च्युली मला सांगितलं गेलं नव्हतं की नक्की प्रॉब्लेम काय आहे तिला. तर तिला एक पॅनोलल टियर म्हणून एक प्रॉब्लेम असो, ती डॉक्टरांकडून चुकी झालेली आणि त्यांनी आम्हाला कळून दिली नव्हती आणि त्याच्यामध्ये तिला खूप पेन होत होतं आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तिची काळजी घेणार पण कोणी नव्हतं, कोणाला एंट्री नव्हती. तिलाही खूप त्रास झाला, पेन किलर कंटिन्युअसली. मुलाला दूधही पाजू शकत नव्हती. म्हणजे जी कोणी दुसरी डिलिव्हरी होती त्या वॉर्डमध्ये, त्या आईचं दूध माझ्या मुलाला ऍटलीस्ट 2 दिवस तरी दिलं गेलं, स्वतःच्या आईचं नाही मिळालं. कसा होता अनुभव, काय सांगाल? ॲक्च्युली काय झालं, डिलिव्हरीच्या वेळेस बाळाला पुश करू शकत नव्हती ना, त्यामुळे व्हॅक्युमने डिलिव्हरी झाली आणि व्हॅक्युमने डिलिव्हरी झाल्यामुळे मला खूप त्रास झाला त्याचा. आणि फर्स्ट डिलिव्हरी असल्यामुळे मला म्हणजे एवढं काही कळत नव्हतं, पण मला उठताच येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं बाळाचं किंवा स्वतःचंही करता येत नव्हतं. पण ते 2-3 दिवस तर असेच गेले. मला पेन किलर दिल्यानंतर मी बाळाला घ्यायची, दूध पाजायची, त्याचे कपडे वगैरे चेंज करायची. 3ऱ्या दिवशी मला मेन डॉक्टरांनी म्हणजे चेक केलं की काय प्रॉब्लेम आहे, का उठता येत नाही, का स्वतःचं काय करता येत नाही. तेव्हा कळालं की काहीतरी डिलिव्हरीमध्ये प्रॉब्लेम झाला. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की असा असा प्रॉब्लेम झाला आहे, अजून 3 महिने तुम्हाला हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार आहे, अजून छोटासा एक ऑपरेशन होणार आहे वगैरे असं झालं. त्याच्यानंतर मग मला तिने कॉल केला. तर मग मी गेलो की नक्की प्रॉब्लेम काय, की नक्की एक्झॅक्टली काहीच कळत नाही आणि काही सांगत नाहीये. तर खूप तिला पेन होत आहे, खूप त्रास होतोय आणि रडते ती लिटरली. तिच्या आईने पण मला सांगितलं की असं असं आहे. तर मी फाईल घेऊन एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो. तिकडे माझा एक फ्रेंड आहे, त्यांनी मला ते एक रेफरन्स दिलेलं. त्यांनी मला सांगितलं की जो टियर असतो, एक सर्टन टियर असतो, तो ठीक आहे, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, हा 3rd स्टेज आहे. एवढं त्यांनी इंटरनल जे काही प्रॉब्लेम झाला आहे क्रिएट, तो इंटरनल खूप त्यांनी केलेला आहे की म्हणजे ॲटलिस्ट तुझ्या वाईफला बरेच दिवस लागतील ते रिकवर व्हायला, आणि रिकवर होईल की नाही तेही नाही माहिती. जे नॅचरल्स आपले जे अवयव आहेत ते रिपेअर करणं खूप कठीण आहे नॅचरल पद्धतीने, एकदा ते डॅमेज झाले तसं. तर मी त्याच्यानंतर त्यांनी डिसिजन घेतलं की आता काय करता. त्यांनी सांगितलं की तुम्ही शिफ्ट करा, आपण बघू. मी आधी प्रोसेस काय एक्झॅक्टली वगैरे काही झालं. मी गेलो. त्याच्यानंतरही त्यांचं असं होतं की नाही आमच्याकडून असं झालेलं आहे, सॉरी. मग त्यावेळी त्यांनी मला सांगितलं. त्याच्यानंतर नीट एक्सप्लेन केलं त्यांनी मला. आणि त्याच्यानंतरही त्यांचं होतं नाही डिस्चार्ज आम्ही देणारच नाही. मी बोललो डिस्चार्ज तुमच्याकडून चुकी झाली, तुम्ही डिस्चार्ज दिलाच पाहिजे, कारण की आमच्याकडून काही आमचा एक टायमिंग असो. मी बोललो तुमचा प्रॉब्लेम तुमच्याकडे, माझा प्रॉब्लेम माझी वाईफ आणि माझी बायको किती सफर करते ह्याच्यामुळे मला माहिती आहे. तर मला माझ्या वाईफला घेऊन जायचं इथून, तर तुम्ही काही करा. तुम्ही मग फाईल कशी काय घेऊन गेली आम्हाला न विचारता, असं कसं काय केलं. बोललो तुम्ही सांगतच नाहीये, तुम्ही काहीच नाही. मग त्यांनी थोडं आम्हाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला की तिकडे खूप कॉस्टली होईल ट्रीटमेंट. मग मी बोललो ठीक आहे, कॉस्टली होईल, तर तुम्ही आता काय करणार. त्यांनी सांगितलं की बाळाला पाठवून देऊ आणि 3 महिने तुमच्या वाईफला ठेवू. मी बोललो माझं बाळ छोटं आहे, 3 महिने माझं बाळ कसं राहणार माझ्या वाईफशिवाय. मी जस्ट ती फाईल घेतली, माझ्या वाईफला घेतलं आणि आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला. हो. त्याच्यानंतर मग त्यांनी चेक वगैरे केलं, फाईल्स वगैरे बघितलं. त्यांनी सांगितलं की या गोष्टीला वेळ लागेल, बराच लगेच होणारी गोष्ट नाही आहे. खूप इंजरी खूप म्हणजे खूप हां, एक छोटीशी त्यांनी ट्रीटमेंट केली. 3 दिवस ॲडमिट होती ती. मग अशी ट्रीटमेंट जवळजवळ नाही म्हटलं तरी 9 महिने चालली. आणि 9 महिने माझी वाईफ टायरवर बसली, म्हणजे खाली बसता येत नव्हतं तिला, नॉर्मल बसता येत नव्हतं तिला. त्याच्यानंतर एकदा स्टोमाही झाला. माझ्या बाळाने त्यामध्ये खूप त्रास, त्याचे खाण्याचे हाल, तिला ॲडमिट केल्यानंतर त्याचे दुधाचे हाल, वरचं दूध खूप त्याचं, त्यामुळे खूप प्रॉब्लेम. बाळंतपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म हे उगाचच म्हणत नाही. खूप त्रास होतो, मानसिक, शारीरिक. पण जेव्हा आपण बाळाकडे बघतो, त्याचं हसू बघतो, तेव्हा ते सगळं विसरून जावंसं वाटतं. हेही तितकंच खरं आहे. कसं वाटलं पहिल्यांदा बाळाला हातात धरल्यावर? रात्री ज्या वेळेला आम्हाला कळालं ती बाळातीन झाली, मुलगा झाला, त्यावेळेला आम्हाला खूप आनंद झाला. आणि बाळाला घेतल्यानंतर असं किती वेळ तर मी त्याच्याकडे बघत राहिली. मला खूप आनंद वाटत होता. त्याला ठेवायचं वाटत नव्हतं खाली. हां, त्याला जवळ घेतलं, खूप बरं वाटत होतं. आई? मी रात्री 12:25लाच बाळाला पाहिलं, तेव्हा आमच्या हातात दिलं आणि घेऊन गेले ते लोक. कसं वाटलं? खूप आनंद झाला. नाही म्हटलं तरी बाळंतपण, बाळ हा विषय बायकांचा मानला जातो, त्यामुळे बायका जास्त समोर इन्व्हॉल्ड असतात किंवा कामं करत असतात. पण पुरुषांवर सुद्धा खूप कामं पडतात. तर आपण आजोबांना विचारूया, काय तुमची काय वाटून दिलेली कामं होती किंवा तुमच्या काय ड्युटीज होत्या? माझी ड्युटी म्हणजे अशी असते की ज्या वेळेला तो उठतो, उठल्यानंतर तो असा चालत असतो.
त्याच्यानंतर त्याला घेऊन मी तर पाळणं आहे त्या पाळण्यामध्ये त्याला झोपवतो. पाळण्यामध्ये त्याला गाणं म्हणावं लागतं. बर. हा, आणि ते गाणं आजीनं म्हटलं पाहिजे. आजी गाणं म्हणतात आणि. हा तेच गाणं मग आवडतं. म्हणा बरं एकदा. मग एकच गाणं त्याला आवडतं, झुक 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 आगीन गाडी, दुरांच्या रेषा हवेत काडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. बस. मला हे लक्ष देऊन ऐकतोय. आता तो बोलायला लागला की आधी हेच गाणं म्हणणार आहे. हो. आजी आजोबांबरोबर गप्पा झाल्या आहेत. आता त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळूया. बाळाला जेवण भरवताना आपण बऱ्याचदा त्याला एक इथे कापड लावतो, ज्याला इंग्लिशमध्ये बिब किंवा मराठीत लाळेरं म्हणतात. तसं एक लाळे आता आपण आजोबांना लावलंय दोन्ही, कारण आज्या त्यांना जेवायला भरवणार आहेत. आपल्याकडे 1.5 मिनिटाची वेळ आहे आणि 1.5 मिनिटात इथे समोर ठेवलेलं मोठ्या माणसांचंच खाण्याचं साहित्य हे आजोबांना आपण प्रेमाने चमच्याने भरवायचंय. सोपा खेळ आहे ना? नाही, सोपा कसा असणार? आज्यांचे डोळे बंद करायचे आपण. कळला खेळ? 1.5 मिनिटाच्या वेळेत जितक्यात जास्तीत जास्त घास जी आजी ज्या आजोबांना भरवेल ती आजी जिंकेल अंशसाठी झी युवा तर्फे खास चांदीची भेटवस्तू. तयार आहात? हो. ठीक आहे, दोन्ही आज्या तयार? हो. तुमची वेळ सुरू होतीये आता. अर्धा मिनिट झालं. ते काका खूप त्रासले. अजून अर्धा मिनिट झालं. एक मिनिट झालंय. शेवटचे 30 सेकंद. पोचताय ना घास, पोचताय ना. अरे वा, मला आजोबांचे केविलवाडे चेहरे दिसत आहेत. शेवटचे 10 सेकंद उरले आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली 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 संपली. थांबा थांबा. आमच्या सूत्रांप्रमाणे कमल आजींनी 17 घास भरवलेत आजोबांना आणि सुनीता आजींनी 18 घास भरवलेत आणि त्या जिंकल्या आहेत. वा 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 वा. 18 घास भरवून सुनीता आजी अंशसाठी जिंकले आहेत झी युवा तर्फे ही खास चांदीची भेटवस्तू. आणि आता वेळ आली आहे आपल्या मनातलं बोलून दाखवायची. आम्ही या माध्यमाला म्हणतो किती सांगायचंय मला. किती सांगायचंय मला या माध्यमातून मनात राहून गेलेल्या गोष्टी आपण बोलून दाखवू शकतो. आम्ही सहसा हा खेळ सगळ्यांबरोबर खेळतो, पण आज मला असं वाटतं की तुमच्या मनातल्या राहून गेलेल्या गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत. तर एखादी अशी गोष्ट जी इच्छा आहे किंवा अपेक्षा आहे जी पूर्ण झाली नाहीये किंवा भावी अशी वाटते, ती तुम्ही त्यांना बोलून दाखवू शकता आणि तुम्ही सुद्धा ह्यांना. काय आहे मनात सांगा, तुमच्यापासून सुरुवात करूया. त्यांनी जरा घरात वेळ दिला पाहिजे, थोडे पार्टी वगैरे कमी केलं पाहिजे, रात्री लवकर आलं पाहिजे, पार्टी करतात घरात थोडंसं मदत केली पाहिजे, मला हेल्प केली पाहिजे. तुमच्या काय अपेक्षा आहे? माझी अपेक्षा, माझी आई जशी खूप छान जेवण बनवते तशी ती शिकली पाहिजे आणि मला नॉनव्हेज फार आवडतं. ऍटलीस्ट थोडंसं नॉनव्हेज माझ्यासाठी शिकलं पाहिजे, कारण की ती प्युअर व्हेजिटेरियन आहे, पण ते तिने केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या अपेक्षा बोलून दाखवल्या, पण घरातल्यांच्या काही अपेक्षा आहेत का अंशच्या बाबतीत? असतील तर तुम्ही सांगू शकता. हो, नक्कीच आहे. म्हणजे माझा भाऊ ऑलरेडी खूप प्रेमळ आहे, खूप फ्रेंडली आहे, पण थोडा रागीट जास्त आहे. तर ज्या वेळेला त्याला राग येतो तेव्हा त्याला कळत नाही की समोरचा व्यक्ती कोण आहे. सांगणं असं आहे की त्याने खूप रागावर कंट्रोल करावा आणि दुखावलं जाणार नाही कुणाचं मन, हे त्याने नक्की पाळावं अशी माझी अपेक्षा आहे. बर, काय सांगाल? नक्कीच नक्कीच आम्ही प्रयत्न करू. नक्कीच आम्ही प्रयत्न करू.
नक्कीच प्रयत्न करा. नक्कीच नक्की याच्यावर नक्कीच प्रयत्न. ओके, चला तुमच्या दोघांच्याही अपेक्षा मला आणि अंशला कळल्यात, हो की नाही रे? तर आता आपण असं एक काम करूया, तुम्ही ह्याला घ्या आणि अंशच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस करा की ह्या अपेक्षा आपण पूर्ण कराल. मी यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करेन, नॉनव्हेज वगैरे बनवेल आणि घरातल्यांची काळजी घेईल. ओके, मी पण पार्टी वगैरे कमी करेल आणि घरात लवकर याचा प्रयत्न करेल आणि सगळ्या कामात मदत करेल. ओके, बघा सगळ्यांसमोर प्रॉमिस केलंय, पार्टी कमी नॉनव्हेज जास्त. डन. ग्रेट. अंशच्या साक्षीने आई बाबांनी एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता बघूया ते एक छोटासा खेळ खेळून अंशसाठी काही जिंकतायत की नाही. आता वेळ आहे अंशच्या आई बाबांबरोबर एक छोटासा खेळ खेळण्याची. तर खेळ सोपा आहे. इथे काही रंगीबेरंगी पेट्या आहेत, त्या पेट्यांना कुलपं आहेत, त्या कुलपांच्या किल्ल्या माझ्या हातात आहेत. या किल्ल्याने पेट्यांची कुलपं उघडायची आहेत 2 मिनिटांच्या आत. सोपा खेळ आहे? नाही. सोपा खेळ कसा देणार? ट्विस्ट हा आहे की मी या किल्ल्या या बोलमध्ये टाकणार आहे. या बोलमध्ये आपल्याला बरेच मणी दिसत आहेत, तशाच काही चुकीच्या किल्ल्या सुद्धा आहेत ज्या सेम माझ्या हातातल्या किल्ल्यांसारख्याच दिसतात, पण ह्या बॉक्सेसना बसत नाहीत. तर ह्या सगळ्या किल्ल्या मी मिक्स करणार आहे. तुम्ही हे बोल धरायचंय, त्यातून लकी किल्ली निवडायची आहे, ती बाबांना द्यायची आणि बाबा तुम्ही पेटीला ती ट्राय करायची. सगळ्या लॉक्सना ट्राय करावी लागेल. 2 मिनिटांच्या आत तुम्हाला कमीत कमी 3 पेट्या उघडायच्या आहेत. जर तुम्ही 3 किंवा 3 पेक्षा जास्त पेट्या उघडल्या तर तुम्ही जिंकणार आहात अंशसाठी झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. 3 पेक्षा कमी पेट्या उघडल्या तरी काही हरकत नाही, छोटी भेटवस्तू आहे, पण जिंकायचंय की नाही. नक्की. तर आता ह्या किल्ल्या मी ह्यात मिक्स करणार आहे. घ्या. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. अरे वा, एक मिनिट होत आलंय. क्या बात है. वाव. दीड मिनिट झालेलं आहे. अजूनही 10 सेकंद उरले होते आणि सगळ्या पेट्या उघडल्यात. क्या बात है. झी युवा तर्फे तुम्ही जिंकलाय मानाचा चांदीचा बाळकृष्ण. आणि आता एक गंमत करणार आहोत. या पेट्यांमध्ये तुम्ही बघितलं तसं बऱ्याच गोष्टी आहेत. आता आपण अंशला यापैकी कुठली गोष्ट आवडते बघूया. कदाचित त्यामध्ये त्याचं फ्युचर कळेल. अरे वा, औषधाची बाटली घेतली आहे. सर बहुतेक डॉक्टर होणार. तुमच्या मनात काय का काही असं त्यांनी काही व्हावं, स्पोर्ट्समन व्हावं, तर बहुतेक आपलं सेट आहे करिअर. क्या बात है. अंश डॉक्टर होतोय का दुसरं काही आपल्याला माहित नाही, पण तो मोठा व्हावा आणि यशस्वी व्हावा अशी आम्हा सगळ्यांची मनपूर्वक इच्छा आहे. आज त्याला भेटून खरंच खूप मजा आली आणि त्याच्या घरच्यांबरोबर मस्त खेळ खेळले, गप्पा मारल्या. आय एम शुअर तुम्हालाही मजा आली असेल. आता अशीच मजा करणार आहोत पुढच्या भागात, त्यामुळे नक्की पहा आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम स्पर्श वात्सल्याचा.